हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. मी तुमचा लाडका प्रथमेश शिंदे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा. तर आज आहे दीपावली पाडवा आणि आज आम्ही जाणार आहे दादरला, जे की फायर ॲक्टिव्हिटी होते तिकडे आम्ही बघायला जाणार आहे. मस्त आम्ही तिकडे फोटोशूट वगैरे पण करू. तर आता वाजले 5:15, तर आम्ही थोड्या टायमाने निघू. मी ऋतुजाला कॉल पण करणार, ऋतुजा रेडी असेल तर आम्ही मग डायरेक्ट जाणार आहोत. तर बघूया. आता मी असं ब्लॅक कलरचा कुर्ता वगैरे घातलेला आहे. तर ऋतुजाने काय घातलं असेल, एक्सायटेड तर आहे मी खूप. बघूया तिने काय घातलं असेल. मे बी तिने साडीच घातली असणार, पण कुठच्या कलरची घातली असणार ती मला काय माहीत नाही. तिथे जाऊन आपण बघूया. ओके, तर मी तिला घेणार आणि मग मी डायरेक्ट तिकडून जाणार. आमचा प्लॅन तर होता ट्रेननी जायचा, पण बाईक आहे तर बाईकने जरा लवकर पोचू, ट्रॅफिक वगैरे पण कमी भेटेल. तर ट्रेननी गेलो तर खूप धावपळ आहे. तिकडून टॅक्सी पकडा, टॅक्सी भेटणार की नाही भेटणार काय माहिती, गर्दी असेल तर फुल धावाधाव होणार. त्यापेक्षा बाईक आमच्याकडे. तर आमचा प्लॅन होता की आम्ही बाईकनेच जाऊया मस्तपैकी. मग बाईकने कसं आपण कुठे जाऊ, कुठे आपल्याला जायचं तर आपण तिकडे फिरू पण शकतो, आहे की नाही. तर आम्ही बाईकने जाणार आहे. तर मी असं ब्लॅक कलरचा मस्त आहे की कुर्ता घातलेला आहे. तर तुझ्याला घेणार, तुझ्याला कॉल करणार, रेडी असेल आम्ही डायरेक्ट तिथूनच जाणार. तर बघूया तिकडे जाऊन काय काय कसे लाईटिंग वगैरे केली आहे. हर वर्षी आम्ही जातो, लास्ट वर्षी पण गेलेलो, यावर्षी पण चाललो आहे. तर यावर्षी बघूया आता काय लाईटिंग असेल. खूप एक्सायटेड तर आहे मी. बघूया. फायर ॲक्टिव्हिटी तर माझा मेन पॉईंट आहे, कारण का तिकडे जाऊन आम्हाला फोटोशूट वगैरे पण करायचे आहेत. सो आय होप भेटलं पाहिजे, कारण का काल पाऊस पडला, पूर्ण वाट लागली होती. मी इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे पण बघत होतो. असे माझे मित्र वगैरे मला पाठवत होते की येऊ नको, पूर्ण वाट लागली आहे, म्हणून आम्ही गेलो नाही काल. आता चाललो आहे. बघूया. आय होप की पाऊस पडला नाही पाहिजे. आणि जे मी ठरवलं आहे, आम्ही जे ठरवलं आहे फोटोशूट वगैरे करायचं, ते आय होप हो की खूप चांगलं झालं पाहिजे, जसं पाहिजे तसं मनासारखं झालं पाहिजे. आणि देवाला पण सांगतो की पाऊस नको पडू दे. ओके, तर मी निघतो आहे. तुम्ही पण असं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत बाय बाय. मी आता आलो आहे ऋतुजाच्या बिल्डिंगच्या खाली. आता ऋतुजा येते. बघा तिने काय ड्रेसिंग मारली आहे. साडीच घातली, पण कुठच्या कलरची घातली ते मला पण माहीत नाही. बघूया. हो, आलेली आहे ऋतुजा. आता ऋतुजा आली आहे. आता आपण जाऊया. मस्त येल्लो कलरची साडी घातली आहे. मला माहीत होतं ती येल्लो कलरची साडी चीटिंग करता तू. चल बस. आता आम्ही निघतोय. डायरेक्ट दादरला पोचल्यावरच तुम्हाला व्हिडिओ चालू करणार, मध्ये कुठे चालू करणार नाही. मध्ये शूट घेतले हिने मागून, तर बघूया. आता डायरेक्ट दादरलाच. ओके, तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आम्ही आता आलो आहे शिवाजी पार्कला आलेलो आहे. आता लेट्स गो. बाहेर जेवढं मस्त केलं आहे ना, आता आतमध्ये जाऊन खूप एक्साइटमेंट आहे. बघा गेट आहे. आता आम्ही इकडूनच एंट्री करतोय, मेन रोडलाच आहे. बघूया चला. समोर मस्त मंदिर आहे, पण आपल्याला फिरून जायला लागलं. महाराजांचं स्टॅच्यू खूप सुंदर लाईटिंग वगैरे केलेली आहे. तिथे पण जाऊन फोटोशूट करू शकतो, पण आपण नाही जाणार आहोत. आता आपण चाललो ग्राउंडवरती. बघा एवढी गर्दी आहे. सगळे उभे आहेत, वेटिंग करत आहेत. सगळे वेटिंगवरती आहेत की कधी शो चालू होणार आहे. आणि आम्ही पण खूप लवकर आलो. खूप टाईम आहे, 10-20 मिनटं अजून आहेत, पण आम्ही लवकर आलेलो बरं. सो हा शिवाजी पार्क आहे ग्राउंड. तिथे आपले सेपरेट फटाके फोडू शकतात. तर लेट्स गो. बघूया आता कधी शो चालू होते. आता पब्लिक यायला पण चालू झाली. तिकडे
पुढच्या साईडला खूप पब्लिक जमा आहे. तर आम्ही आता आलो आहे शिवाजी पार्कला, पोचलो आहे. असं मी तुम्हाला बोललो, शूट काय करता आलं नाही, ट्रॅफिक जाम होती, हालत खराब झाली आमची. पण ठीक आहे, जे शोसाठी आम्ही आलो होतो ते लवकर येऊन पोचलो. आता वेट करतोय कधी शो चालू. ठीक आहे, खूप गर्दी आहे बघा इकडे, पब्लिक पण यायला सुरुवात झालेली आहे. या साईडला खूप गर्दी आहे. फटाके फुटतात, जो तो आपला सेपरेट फटाके घेऊन आले ते लोक फोडतात. तर आपण वेट करूया, लेट्स गो. सगळे वेटिंगवरती आहेत, सगळे वेटिंगवरती आहेत, सगळे वेटिंगवरती आहेत, सगळे वाट बघतात. चला आजची 10 मिनिटंच आहेत. आता चालू होणार आहे बघ. आम्ही बरोबर सेंटरला येऊन उभा इकडे, तुझ्या तिकडून शो चालू होणार आहे. आणि बघूया आता ऋतुजा पण एकदम पोझिशनला उभी आहे. बघूया आता, पहिलं ऋतुजाचं शूट करतो, मग नंतर माझं शूट करणार. तर गाईज आता आम्ही चाललोय, दिसतोय ग्राउंड मार्क. आता फोटोशूट करणार आहे. फायर एक्टचं जरा मेन होतं, आता आम्ही पोस्ट ते झालं, फायर एक्टचं शूट करून झालं. आता आम्ही जरा राऊंड मारतो बघा. इथे खूप मस्त मस्त असे हे आहे. तर गाईज फायर शॉट झालेला आहे, कारण आम्हाला जे पाहिजे ते काढता आलं. जाम गर्दी आहे, जाम ट्रॅफिक आहे, बघू शकता. येत्या तर विचार करून या. इथे चांगले बंद कर. सो फायनली आम्ही घरी आलो आणि आम्हाला घरी सोडायला आलेला. आणि शो तर एवढा मस्त होता, पण माझा मूड ऑफ झाला कारण माझे एकटीचेच फोटो आले, आमचे फोटोच नाही आले. सो मी तिथे थोडी डिसअपॉइंटमेंट झाली. आणि 5 मिनटाचा सांगतात, पण तो 2-3 मिनटातच संपून जातो. सो पण त्याच्या मागे खूप मेहनत आहे त्यांची. सो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. माहिती नाही किती मिनटाचं झालं असेल ते पण माहिती नाही. आणि मी थोडेफार शूट केलं, जास्त काही शूटच नाही केलं. सो
भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.